मंगलमय वातावरण आहे। घराघरामध्ये बाप्पाची सेवा केली जाते। वेगवेगळ्या रूपामधले बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान झालेले आहेत। तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील मोठ्या थाटामाटामध्ये गणरायाचं स्वागत केलंय। राज्यातल्या अशाच काही खास गणेश मंडळांना आपण भेटी देणार आहोत। आता सुरुवातीला जाऊयात रत्नागिरीमधल्या इको फ्रेंडली बाप्पाच्या भेटीला। रत्नागिरीमध्ये गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। अनेक ठिकाणी बाप्पासाठी पर्यावरणपूरक आरास करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय। रत्नागिरीच्या मिरजोळे गावामधील पाडावे कुटुंबियांनी प्लास्टिक मुक्त सजावट करून प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश दिलाय। पाहूयात। गणेशोत्सव म्हटलं की देखावे आलेच आणि त्याचप्रमाणे हे देखावे इको फ्रेंडली करण्याकडे अनेकांचा कल असतो। आपण सध्या आहोत ते रत्नागिरी तालुक्यातल्या मिरजोळे पाडावीवाडी येथील राहुल पाडावे यांच्या बाप्पाच्या ठिकाणी आहोत। राहुल पाडावे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे आणि ती देखील पूर्णतः पुट्ट्यांपासून बनवलेली आहे आणि रामाची जी मूर्ती प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे ती देखील पूर्णतः कागदी लगद्यापासून त्यांनी बनवलेली आहे आणि यामध्ये कुठेही त्यांनी प्लास्टिकचा वापर केलेला नाही। पूर्ण हे जे मंदिर आहे ते पूर्णतः या पुट्ट्यांपासूनच बनवलेलं आहे। आपण पाहू शकतो याच्यामध्ये कुठेही प्लास्टिकचा वापर त्यांनी केलेला नाही आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक सामाजिक संदेश पर्यावरणाचा देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। तो चलचित्राच्या माध्यमातून त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की चलचित्राच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाला प्लास्टिकचे कसे प्लास्टिकपासून कशी पर्यावरणाला हानी पोचते ते त्यांनी दाखवलेले आहे। प्लास्टिकचे दुष्परिणाम त्यांनी या माध्यमातून समजावून सांगितलेले आहेत। या चलचित्राच्या माध्यमातून एक गाय आहे, त्या गायीचा मृत्यू प्लास्टिक खाल्ल्यामुळे कसा झालेला आहे। त्याचप्रमाणे इथले जे काही मासे आहेत मासे त्यांनी दाखवलेले आहेत। हे मासे आर्त विनवणी करतात की या प्लास्टिकमुळे आमचा जीव जातोय, एक वेळ आम्हाला कोळ्यांच्या जाळ्यात अडकायला आवडेल मात्र प्लास्टिकच्या भस्मासूरमध्ये अडकायला आवडणार नाही, अशी आर्त विनवणी इथले मासे करताना दिसत आहेत। आपल्यासोबत पाडावे कुटुंबातीलच श्रीकांत पाडावे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमकं सांगाल, कशी कल्पना सुचली आणि साधारणतः हा देखावा करण्यासाठी किती दिवस लागले? आम्हाला हा देखावा सुरुवात करण्यासाठी दीड ते 2 महिने गेले आहेत। 2 महिने गेलेले आहेत आणि प्लॅस्टिक मुक्तीसाठी आम्हाला हे जास्त प्रयत्न करतो आम्ही, कारण आताच्या जगामध्ये प्लॅस्टिकमुळे भरपूर दुष्परिणाम होत आहे। त्याच्यामुळे आम्ही प्लॅस्टिकचा एक सादरीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे। ते याच्यामध्ये आपल्याला सर्व सादरीकरण दाखवलेलंच आहे। एवढंच फक्त सांगायचं आहे मला। तुम्ही हे वेगवेगळे दाखवले, गाय आहे, मासा आहे किंवा इतर गणरायाला आर्त विनवणी करतात भाविक, ते देखील दाखवलेले आहेत। काय नेमकं सांगाल जनतेला या माध्यमातून? या माध्यमातून सांगू शकतो एवढेच, प्लॅस्टिक न वापरता एक आपल्या आता इकोमध्ये सर्व आपले वापरणं हे जरुरीचं आहे। प्लॅस्टिक न वापरता कापडाचे पिशवी वापरणं हे पण महत्त्वाचं आहे। एवढंच आपल्याला सांगायचं आहे। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर या चलचित्राच्या माध्यमातून पाडावे कुटुंबियांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगितलेले आहेत आणि प्लास्टिकमुळे कशा पद्धतीने जनावरं असतील, त्याचप्रमाणे पाण्यातील जलचरांचं कसं नुकसान होतं, त्यांना कशी हानी पोचते हे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे आणि निश्चितच प्लास्टिकचा वापर करू नका असं आवाहन त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।